मित्र, आपण सर्वांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला की डोळ्यासमोर येतात ती केवळ युद्ध, गडकिल्ले आणि पराक्रम. पण मित्रा, कधी विचार केलाय का की ज्या काळात मुघल, आदिलशाह आणि कुतुबशाह यांच्याकडे अफाट संपत्ती होती, त्या काळात शून्यातून स्वराज्य निर्माण करणाऱ्या आपल्या महाराजांनी पैसा उभा कसा केला असेल? कशाच्या जोरावर त्यांनी लाखोंचे सैन्य आणि शेकडो किल्ले सांभाळले होते? तर मित्र, आज आपण आपल्या महाराजांच्या अशा एका बाजूंचा विचार करणार आहोत जी सहसा सांगितली जात नाही, ती म्हणजेच स्वराज्याची अर्थव्यवस्था. तर मित्रा, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आज्ञापत्रात स्पष्ट लिहिले होते, रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. तर याचा अर्थ काय आहे? म्हणजेच मित्र, आपल्या महाराजांच्या सैन्याला सक्त ताकीद होती की गावाकडून काहीही फुकट घ्यायचे नाही. धान्याची काठोरे सुरक्षित ठेवली जायची. अगदी मित्रा, किल्ल्यावरची झाडे सुद्धा विनाकारण तोडण्यास मनाई होती, कारण लाकूड ही त्या काळची सर्वात महत्वाची नैसर्गिक संपत्ती होती. यानंतर मित्रा, तुला तर माहितच आहे की पहिल्या काळामध्ये युद्ध हे खर्चित असायचे, पण आपल्या महाराजांची युद्धनीती अशी होती की शत्रूंचाच पैसा स्वराज्यासाठी वापरायचा. तर मित्रा, सुरत ही मुघलांची सोन्याची खाण होती आणि मित्रा, तिथूनच मिळालेली संपत्ती आपल्या महाराजांनी चैनीसाठी नाही तर स्वराज्याचे आरमार म्हणजेच नेव्ही उभे करण्यासाठी वापरली होती आणि तीच संपत्ती किल्ले बांधण्यासाठीही वापरली होती. त्यानंतर मित्रा, आपल्या महाराजांनी स्वदेशीचा नारा त्या काळी दिला होता. उदाहरणार्थ म्हणजेच मित्रा, मीठ. त्या काळात पोर्तुगीज लोक गोव्याहून कोकणात स्वस्त मीठ विकायचे, त्यामुळे स्थानिक मिठागार म्हणजेच मीठ उत्पादक तोट्यात जात होते. त्यानंतर मित्र, आपल्या महाराजांनी परदेशी मिठावर प्रचंड जकात म्हणजेच इम्पॉर्टंट ड्युटी लावली. मित्र, आपल्या महाराजांनी इतकी ड्युटी लावली की पोर्तुगीजांचे मीठ महाग झाले आणि लोक स्वराज्यातील स्वस्त मीठ खरेदी करू लागले. आज आपण ज्याला प्रोटेक्शनिझम म्हणतो, ते आपल्या महाराजांनी तेव्हाच करून दाखवले होते. मित्रा, यानंतर आपल्या महाराजांचा येते शून्य भ्रष्टाचार. म्हणजेच की आपल्या महाराजांनी पगार रोख रक्कम देण्याची पद्धत सुरू केली आणि जहागीर किंवा वतन देण्याची पद्धत बंद केली, जेणेकरून मित्रा सत्तेचे विकेंद्रीकरण होऊ नये आणि भ्रष्टाचार टाळता येईल. मित्रा, तुला थोडक्यात सांगायचे तर आपल्या महाराजांची अर्थव्यवस्था हे नफ्यासाठी नाही तर कल्याणासाठी होती. आपल्या महाराजांनी केवळ युद्ध जिंकले नाहीत तर एक आत्मनिर्भर राष्ट्रही निर्माण केले होते आणि म्हणूनच तर मित्रा, आजही 400 वर्षानंतर आपल्या महाराजांचे व्यवस्थापन मॉडेल जगातील मोठ्या बिझनेस स्कूल मध्ये शिकवले जातात. मित्रा, तुला आपल्या महाराजांच्या आर्थिक धोरणाबद्दल काय वाटते कमेंट करून नक्कीच सांग आणि जर तुला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच कर आणि अशाच संशोधात्मक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच कर. जय भवानी, जय शिवाजी.